नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रशांत शिवाजी पाटील दास. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट बडकंबे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेतीचा आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 30/12/2018 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी आणि माझा परिवार पारंपरिक पद्धतीने आम्ही वारकरी संप्रदायातील माणसं असल्यामुळे विठ्ठलाची भक्ती ही आमच्या कुटुंबात पारंपरिक चालू होती. त्याच पद्धतीनं ज्या संतांनी जे देवता सांगितल्या, मग ते हनुमानजी असतील, विष्णू, कृष्ण, शिवजी, या सर्वांची पारंपरिक पद्धतीने गणपती यांची पूजा अर्चा आमच्या घरी चालू होती. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे, जसं की मंदिरात जाणे, देवी देवतांना पूजणे, व्रतवैकल्य करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी अध्यात्मात होतो. कीर्तन प्रवचन मी स्वतः करत होतो. आमच्या घरात वारकरी असल्यामुळे आमचे वडील भजनात हे असायचे. आमच्या घरात अध्यात्माची आवड पहिल्यापासून असल्यामुळे मी सुद्धा, मला अध्यात्माची गोडी होती आणि संतांचे वाङ्मय, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, तुकाराम गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, याची पारायण आणि मी आमच्या गावामध्ये आणि इतर गावामध्ये सुद्धा करत होतो. तसेच कीर्तन प्रवचन मी स्वतः करत होतो. पण करत असताना माझ्या मनामध्ये असा प्रश्न सारखा यायचा की मी ह्या संतांच्या ह्याच्यातून एक मला कळलं की कृष्ण हेच मूळ परमात्मा आहेत, हे मला कळलं होतं. पण मला गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 62वा जो श्लोक आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात की हे अर्जुना, तमेव शरणम गच्छम सर्वभावेन भारतात तत्प्रसादात परम शांतीस्थानं प्राप्य शाश्वतम. अर्जुना, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तुला सनातन धामाची आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. मग जर भगवान श्रीकृष्ण जर मूळ परमात्मा असतील तर ते त्या परमात्म्याला शरण जा म्हणतात, म्हणजे तो परमात्मा कोण? आणि त्याचबरोबर अर्जुनाला सांगत असताना गीतेच्या 4व्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये सांगतात, तद्वदी परिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानी ज्ञानीना तत्वदर्शिना. अर्जुना, तुला ते तत्त्वज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तो त्या तत्वदर्शी संतांना साष्टांग दंडवत करून प्रणाम करून त्यांच्याकडे ते ज्ञान ग्रहण कर म्हणतात. मग स्वतः परमात्मा जर श्रीकृष्ण असतील तर परत त्या संतांना शरण जा का सांगतात? आणि त्या परमेश्वराला शरण गेल्यानंतरच तुला सनातन धामाची आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होईल असे बोलतात. येतं माझं मन खात होतं की मी जे प्रवचन कीर्तन करतो आहे, मी खरंच मूळ परमात्म्याच्या भक्तीचाच प्रचार करतो का काय, असं मला मनोमन वाटायचं की ह्याच्या पुढं आणि काहीतरी असलं पाहिजे. मग तो परमात्मा कोण, असे माझ्या मनामध्ये प्रश्न असताना एक दिवस मी असं दुपारी सकाळ टी व्ही लावली आणि टी व्हीमध्ये ही अशी जी चॅनल असतात जे प्रवचन सांगतात, त्या चॅनलवर मी असंच एक चॅनल लावून बसलो असताना त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांचा एक सत्संग असा दिसला. परत मी मागं आलो आणि ती चॅनल पकडल्यानंतर बरोबर त्याच वेळेला सद्गुरू रामपालजी महाराजांनी तो श्लोक घेतला की तमेव शरणम गच्छम सर्व भावेन भारतात तत्प्रसादात परम शांतीस्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. मला जो श्लोक आणि ज्या श्लोकावर विश्लेषण हवं होतं तो श्लोकच माझ्या समोर आल्यामुळं मी ध्यान देऊन जरा ऐकल्यानंतर मला कळलं की बाबा, मी नाव वाचलं की संत रामपालजी महाराज तत्वदर्शी संत, हे नाव वाचल्यावर मला तत्वदर्शी संत हे ज्या वेळेला दिसलं त्यावेळेला मला कळलं की गीतेमध्ये ज्या तत्वदर्शी संतांना भेट म्हणून सांगतात तेच संत हे आहेत आणि त्यांच्यापासूनच मला समाधान लाभलं. त्यामुळं मला गीतेचं पूर्ण ज्ञान झालं. त्यामुळं मी त्याच दिवशी त्या चॅनलवर जे फोनचे नंबर पडत होते ते नंबर मी तिथेच घेतले आणि तिथे बसूनच मी नंबर आश्रमला लावला
आणि त्यांनी नामदानचा पत्ता दिला आणि त्या नामदानावर जाऊन मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि विशेष करून आपण एक कीर्तनकार होतात, परंतु परमेश्वर कोण आहे आणि तो कसा मिळेल ह्याची माहिती आपल्याला मिळत नव्हती. आणि योगायोगाने संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाद्वारे आपल्याला ती माहिती मिळाली, आपला विश्वास पटला आणि तत्वदर्शी संताकडे जाऊन आपण नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मी ज्यावेळेस नामदीक्षा घेऊन आलो आणि मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या नियमानुसार भक्ती करायला लागलो. काही दिवसातच काही आमच्या बंधुराज यांचा धाकटा मुलगा जो एक 3-4 वर्षाचा असेल, त्याच्या डोक्यामध्ये एक पाठीमागल्या साईडला एक गाठ उठली आणि ती गाठ मोठी व्हायला लागली आणि त्यातून पाणी यायला लागलं. त्यावेळेला आमचे भाऊ दवाखान्यात जाऊन त्यांनी धावलं आणि सांगलीला गेले. सांगलीला चेकअप केलं, सोनोग्राफी केल्या, सिटी स्कॅन केलं. त्यामध्ये सांगितलं गेलं की मुलाच्या डोक्यामध्ये मेंदवामध्ये गाठ आहे आणि त्याच्या मुळ्यासमोर सर्वत्र पसरलेले आहेत आणि त्याचं त्वरित ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी घरात सांगत आले असं असं झालं आहे आणि ऑपरेशन केलं पाहिजे. त्यानंतर मी त्यांना परत दुसऱ्या दिवशी मी त्या मुलाला घेऊन गेलो दवाखान्यात. डॉक्टरांना परत विचारलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की याचं ऑपरेशन लगेच त्वरित करणं गरजेचं आहे. पण ते ऑपरेशन आपल्या इथं होत नाही म्हणून त्यांनी दुसरी चिठ्ठी दिली शरद सावंत, विश्रामबाग. तिथं गेल्यानंतर त्याने ते रिपोर्ट सगळे बघितले आणि पुण्याच्या डॉक्टरांना पाठवून दिले. त्यानंतर त्यांचा रिप्लाय असा आला की ह्याचं ऑपरेशन त्वरित करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी मला सांगितलं की हे ऑपरेशन करायचं असेल तर खर्च पार आहे, एक 10-12 लाख रुपये खर्च येणार. मी त्यांना विचारलं खर्च करायची तयारी आहे पण याची गॅरंटी काय? त्यांनी सांगितलं की 99% गॅरंटी नाही आहे, कारण मेंदवामध्ये ती गाठ एवढ्या मुळा पसरलेल्या आहेत, याची जिम्मेदारी कुणीही घेणार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा, फार झाल्यास मुंबई पुणे या ठिकाणी तुम्ही जावा. त्यानंतर मी कृष्णाच्या टेबलला मुलाला घेऊन आलो आणि मुलाला घेऊन आल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनी ते सुद्धा तेच सांगितलं की मुलाच्या मेंदवामध्ये गाठ आहे आणि त्याच्या मुळ्या सभोवळ पसरलेल्या आहेत आणि याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही गुरुवारी या. परत मी मुलाला घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर गुरुवारी जाताना मी सद्गुरू रामपालजी महाराजांना दंडवत गाठला आणि गुरूंना मनोमन प्रार्थना केली की या मुलाचं ऑपरेशन तुमच्या कृपेने थांबून दे, हे ऑपरेशन होऊन देऊ नका, त्याचा जे काय आजार असेल तो बरा करा. असं म्हणून मी दंडवत घालून मी दवाखान्यात डॉक्टरांना तपासणीसाठी परत गेलो. पण ज्या दिवशी गुरुवारी गेल्यानंतर डॉक्टरनी परत सगळी तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर सांगितलं की ह्या मुलाला काही झालेलं नाही आहे आणि उगाच तुम्ही ह्याचं चिरफाड करून ह्याचं आदू करून घेऊन व्हायला नको, मुलाला काही त्रास होत नाही आणि आत्ता ह्याच्यामध्ये काहीसुद्धा ऑपरेशन करण्याची गरज नाही. आणि हे सगळं घडलं ते सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे घडलं आणि रामपालजी महाराजांची कृपा अशी झाली की ती गाठ हाई तशीच्या तशी जागेवर बसली, त्यातून पाणी यायचं बंद झालं आणि आज तो मुलगा पूर्ववत जसा पहिला होता तसा आहे. या घटनेला आज 2 वर्षे झाली की ते पूर्णपणे मुलगा नॉर्मल आहे. तो जसा सर्वसामान्य आपण तुम्ही आम्ही आहे तसाच आहे, त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्याच्यात जी गाठ होती ही सुद्धा त्याला जाणवत नाही आहे किंवा तो आत्ता धडधाकट आहे, चांगल्या पद्धतीनं त्याचा मेंदू काम करतो, शरीर काम करतं आणि तो पाहायला गेलं तर आणि सगळ्यात हुशारसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या गाठीचा किंवा ह्याचा काहीही परिणाम झाला नाही बंदेश्वर सद्गुरू रामपालच्या कृपेने. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपला जो पुतण्या होता तो पूर्णपणे सदृढ झालेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आता त्रास नाही आणि त्या गाठीच्या आजारापासून तो आता मुक्त झाला आहे. तर हा एक आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभ झालाच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आणखीन काही लाभ झालेत का? बंदेश्वर सद्गुरू रामपालजी महाराजांची जी दीक्षा मला झाली त्यानंतर थोड्या दिवसानंतर ह्या कोरोना कालाच्या आधी की आमची एक भाची आहे, बहिणीची मुलगी गौरगाव या ठिकाणी राहते, तालुका तासगाव.
ह्या ठिकाणी तिला असा मोठा प्रॉब्लेम झाला की संध्याकाळी 12-1 वाजताच आमच्या गावापासून ते जवळजवळ 60-70 किलोमीटर गाव आहे आणि 1-1:30 वाजता मला फोन आला की असं असं झालं आहे. आणि ज्यावेळेस मी जाऊन पाहिलं त्यावेळेला ती मुलगी पूर्णपणे प्रेत पडल्यागत पडली होती, सगळी रडत होते. मी सांगितलं की बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजांचं नाव घे आणि नाव घेतल्यानंतर त्या क्षणापासून ती मुलगी एकदम नॉर्मल झाली. जसं की वीज चमकते तशी मुलगी एका क्षणात ती उठून उभा राहिली आणि सांगू लागली की मला असं असं झालं आणि मला नरडं कुणी तर दाबून मी गेलतो. ज्यावेळेस ती मुलगी उठून उभा राहिली आणि त्यानंतर मी तिला आमच्या घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर तिच्यासोबत तिची आई, भाऊ, भावाची मंडळी सगळेजण आमच्या घरी आलीत. त्यावेळेला मी इथं सद्गुरूंच्या कृपेनं त्यांना सगळं हे पटवून सांगितलं आणि त्यांनी नामदान घेतलं. काही कालानंतर कोरोना काळात मला अस्वस्थ वाटू लागलं आणि मी स्वतःहून दवाखान्यात ॲडमिट झालो. आणि ॲडमिट झाल्यानंतर ज्या दिवशी मी ॲडमिट झालो त्या दिवशी संध्याकाळी 11-12च्या पुढे मी शरीरातून बाहेर पडलो. याची जाणीव मला झाली कारण मी अशक्त होतो आणि अशा अवस्थेमध्ये मी शरीरातून बाहेर पडलो. मी माझ्या शरीराला बघत होतो, मी माझ्या शरीराच्या भोवती फिरत होतो. मला काही कळत नव्हतं की हे माझं शरीर पडलं आहे. मी त्या शरीरावर जाऊन पडत होतो, हे शरीर माझं आहे माझं म्हणत होतो, पण ते शरीर मला स्वीकारायला तयार नव्हतं. मी शरीराकडे बघत होतो. मी त्या दवाखान्यामध्ये फिरलो, परत येऊन त्या शरीरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. हे शरीर माझं आहे म्हणून त्याच्या अंगावर पडलो, पण काहीच त्याच्या संवेदना जागा होईनात किंवा ते हलना. आता त्यानंतर मला कळलं की बहुतेक आपण मेलो आहे, आपण तर ह्या शरीरातनं बाहेर पडलो याचा अर्थ आपण मेलो आहे असं म्हणून आता काय करायचं म्हणून मी त्या शरीराकडे बघून मला अस्वस्थ वाटू लागलं. तेवढ्यात मला सगळ्या त्या यमदूताने त्या नरकाच्या ह्याच्यामध्ये उभा केलं आणि तिथं उभा जात असताना हे यम जे होते ते लांबून असे सभोवतानी माझ्या भोवतानी फिरत होते, पण कुणालाही मला असं पकडावं आणि मारावं असं कुणीसुद्धा केलं नाही. पण ज्यावेळेस मी बघत होतो तिथले दृश्य असे होते की न बघण्यासारखे होती. सगळं किडं मुंग्या झुरया असं पडल्यासारखं सगळं घाण अतिशय गालिच्छ तिथं हे होतं. त्याच्यामध्ये माणसांना मारून म्हणजे अंगाला होलं करून भालं भुसकून त्या किड्यांच्या मुंग्याच्या ह्याच्यात टाकलं जात होतं. ते ओरडत होते, त्यांच्या डोळं काढलं जात होतं, त्यांना खांबाला बांधून मारलं जात होतं, त्यांच्या त्या आगीमध्ये त्यांना टाकलं जात होतं. तिथल्या मुली, स्त्रिया, माणसं एवढ्या जोरात ओरडत होती, त्याचा आवाज मला असह्य होत होता. पण मी संपूर्ण हे वातावरण जवळजवळ 1 रात त्या ठिकाणी मी फिरतोय. सगळीकडे फिरत असताना मला जाणवतं आहे की बाबा ह्यांना सगळ्यांना त्रास होतो आहे, पण मला कोणी अजून काही पकडलेलं नाही आणि मला का पकडलेलं नाही असं विचार करत असताना मी बघतोय की हे यमदूत माझ्या भोवतानी फिरतात पण मला धरायचं धाडस करत नाही आहेत. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे आपण सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे, पण गुरुजींनी तर सांगितलेलं आहे की सांगितलेलं हे ठिकाण आहे ते नरकाचं आहे, आपण इथं कसं पोचलो. त्यावेळेला मला तिथं एक लख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाच्या पुढं जायचा एक मार्ग दिसला. त्या मार्गाने मी जाऊ लागलो आणि जात असताना मला एक असं झालं की तिथं त्या प्रकाशाच्या ह्याच्यातनं एक माणूस नेण्यासाठी आला आणि त्यानं मला पकडल्या गुरुजींनी सांगितलं की तू शब्द आठव, तू नाम आठव म्हणल्या मी काय केलं, सतनामाचं स्मरण केलं. सतनामाचं स्मरण माझ्या हातनं झाल्या त्या उचललेल्या माणसानं मला तिथं खाली टाकून दिले माझ्या शरीरामध्ये एकदम हालचाल झाली आणि मला जाणवलं की बहुतेक मी शरीरामध्ये आलो आहे. आणि शरीरामध्ये आलो आहे म्हटल्यानंतर मी ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या ठिकाणी माझ्या छातीवर मोबाईल होता आणि त्या मोबाईलमध्ये मला जाणवलं की माझ्या शरीराच्या हालचाल होते, हाताच्या हालचाल व्हायला लागल्या. मी कानोसा घेतला पण माझं डोळं उघडत नव्हतं, मी अशक्त होतो. त्यावेळेला मी काय केलं, त्या मोबाईलला स्पर्श केला आणि त्यातून एक फोन लागला. तो फोन आमच्या गावामध्ये आमचा चुलत भाऊ याला फोन लागला. माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघाला की मला इथनं बाहेर न्या. ते ऐकल्यानंतर त्याने काय केलं, त्या दवाखान्यात सकाळी लगेच तिथून ते आलेत आणि आल्यानंतर मला बाहेर काढलं तर मी कोमामध्ये होतो. तिने तिथून मला हलवलं
आणि हलवल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला नेलं आणि कोल्हापूरला ज्यावेळेला मला जाग आली तोपर्यंत घरच्याने आश्रममध्ये फोन लावलेला की असं झालं कसं. गावात अशी बातमी आली की महाराज सपलेत. मला महाराज म्हणत होते कारण मी कीर्तन प्रवचन करत असल्यामुळे मला महाराज म्हणायचे. महाराज संपलेत आणि महाराज कोरोना काळात गेलेत अशी बातमी सगळीकडे पसरली. मग घरच्याने आश्रमामध्ये फोन लावला, असं झालंच कसं. त्यावेळेला आश्रमातनं सांगितलं गेलं की परमात्मा त्यांच्यासोबत आहेत, फक्त त्यांचं नामशुद्धीकरण करायला सांगा. ज्यावेळेला त्यांनी आदल्या दिवशी अरदास लावली आणि अरदासानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचं नामखंड झालेलं आहे आणि परमात्मा सोबत आहेत, फक्त त्यांना नामशुद्धीकरण करा. त्यावेळेला घरच्यांनी सांगितलं की नामशुद्धीकरण कसं करायचं, तुम्ही मोबाईल फक्त नेऊन ठेवा त्यांच्याजवळ, पुढं काय असेल ते परमात्मा करतील म्हणून सांगितलं. माझ्याजवळ दुसऱ्या दिवशी मोबाईल आणून ठेवला आणि मोबाईल ज्यावेळेला आला त्यावेळी मला जाग आली आणि जाग आल्यानंतर मला कळलं की मला शुद्ध आल्या आणि मी ते मोबाईलकडं पाहिलं. मोबाईलकडं पाहिल्या माझ्या ह्याच्यावर नामदानावरून फोन आला. मी फोन उचलला आणि तिथं माझं नामशुद्धीकरण झालं. तोपर्यंत डॉक्टर जवळ आले आणि डॉक्टर माझ्याजवळ आल्यानं मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर मला आता डिस्चार्ज द्या. डॉक्टर म्हणले असं का बोलायला लागला आहे, मला आता काही होत नाही. त्यावेळेला डॉक्टरने विचारलं असं का म्हणताय, तर मी ज्या ठिकाणी मनुष्य मेल्यानंतर जातो त्या ठिकाणी रिटर्न मला परमात्म्याने सद्गुरू रामपालजी महाराजांनी रिटर्न राहून दिलेला आहे. त्यामुळं मला आता काही होत नाही याची मला खात्री पटली आणि सद्गुरू रामपालजी महाराजांची एवढी कृपा झाली की मला सगळं दर्शन देऊन परमात्म्याने मला परमात्म्याच्या कृपेनंच मला तिथून परमात्म्याने पाठवलं. हे परमात्म्याची माझ्यावर फार मोठी कृपा आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे आज आपण जिवंत आहात, नाहीतर या करोनाने आपला बळी घेतला होता. परंतु केवळ आणि केवळ संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती आहे, जी पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे, त्या शास्त्राच्या आधारावर भक्तीमुळेच सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे आज आपण जिवंत आहात. तर या अनुषंगाने आपण जे इतर भगत समाज आहेत त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? मी त्यांना एवढीच विनंती करू शकतो की सद्गुरू रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे शास्त्राच्या आधारे तपासा. या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, जे आजपर्यंत कुठल्याही संतांना, महंतांना, आचार्यांना, ऋषींना जे ज्ञान कळलं नाही आहे, भगवद्गीतेचा अर्थ ज्यांना कळला नाही, कुठल्याही संतांना हे ज्ञान कळलं नाही, ते ज्ञान भगवद्गीतेच्या आधारे, वेदाच्या आधारे, पुराणाच्या आधारे, शरीफ कुराणच्या आधारे, या सर्व बायबलच्या आधारे, सर्व धर्मग्रंथांच्या आधारे मूळ परमात्मा कोण आहेत आणि त्या मूळ परमात्म्याची शास्त्रानुसार भक्ती कशी करावी हे सांगणारे या जगतामध्ये एकमेव सद्गुरू रामपालजी महाराज हेच तत्वदर्शी संत आहेत. आणि त्यांच्या नामदान घेतल्यानेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो याची पूर्णपणे खात्री मला पटलेली आहे. तसेच जे नामदान घेतील त्यांनासुद्धा हाच अनुभव येईल आणि त्या सर्वांनी ते शास्त्र तपासावेत आणि सद्गुरू रामपालजी महाराजांच्या नामदान घ्यावं एवढे मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करू शकतो आणि विनंती करू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज हेच केवळ तत्वदर्शी संत आहेत आणि तेच शास्त्रानुसार आज सद्भक्ती देत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन आपलं जीवन सफल करावं आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारून लाभ प्राप्त करावेत, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आज टी व्ही चॅनलला, वेगवेगळ्या चॅनलला सद्गुरू रामपालजी महाराजांचे सत्संग होतात. त्या सत्संगाच्या ह्याच्यामध्ये एक नामदानासाठी किंवा नामदीक्षा घेण्यासाठी आश्रममधील फोनची पट्टी एक दिली जाते. त्या ठिकाणी फोन करून किंवा आज जर आपण सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या यूट्यूबवर किंवा फेसबुकवर जर सत्संग ऐकला तर त्या ठिकाणीसुद्धा आपणाला ते नंबर भेटले जातात. तसेच सद्गुरू रामपालजी महाराजांचे शिष्य गावोगाव ज्ञानगंगा अन्य पुस्तकांची सेवा केली जाते. त्या पुस्तकावरसुद्धा ते नंबर आहेत. ते नंबर डायल करून आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा नंबर आपल्याला आश्रममधून मिळतो. तो नंबर घेऊन आपण त्या नामदान केंद्रावर जाऊन दीक्षा ही दिली जाते आणि आपलं कल्याण केलं जातं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये
प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईलवर आपण जर संपर्क साधला तर आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दीक्षेसाठी काही पैसे घेतले जात नाहीत. निःशुल्क नामदान सेवा दिली जाते. या बदल्यात आपणाला आपला उद्धारच होईल. आणि आजपर्यंत आपण असं ज्ञान कधी ऐकलं नाही. असं ज्ञान आपणाला प्राप्त होईल. ज्ञान नाही तर ते तत्त्वज्ञान आहे आणि ते तत्त्वज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, कारण गीतेमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की तत्त्वज्ञान प्राप्त झालेला पुरुष या कर्मबंधनाच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून त्या अनामी लोकाची प्राप्ती होतो. तर ज्ञान प्राप्त होणं गरजेचं नाही, तर सद्गुरू रामपालजी महाराज हे तत्त्वज्ञान प्राप्त करून देतात आणि तत्त्वज्ञान प्राप्त झाल्याशिवाय त्या मनुष्याला मोक्ष प्राप्त होत नाही. कारण म्हणलेलं आहे जन्मबंधन विनोमुक्तम पदम गच्छन्ति अनामयम. तो आत्मा ते तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर सगळ्या कर्माच्या ह्याच्यातून सुटून जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून तो अनामी लोकाची प्राप्ती करतो आणि त्या अनामी लोकाची प्राप्ती म्हणजेच हा मोक्ष आहे. ज्या साधकांना नामदान घ्यायचं आहे त्यांनी ज्ञान ग्रहण करून आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन निःशुल्क नामदान घ्यावं ही विनंती. धन्यवाद. सतसाहेब. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.